नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश जाधव, संचालक उडान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुसद. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला सर्क्युलर मोशनचा एक इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करायचा आहे, जी दरवर्षी आपल्याला एमएसटी सीईटी मध्ये त्याचे रिलेटेड एक क्वेश्चन असते. टॉपिकचं नाव आहे टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन, रेडियल ऍक्सेलरेशन अँड नेट ऍक्सेलरेशन. तीनही टॉपिकवर आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम क्वेश्चन आलेले आहे. तर ते वन बाय वन काही फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे, ते डायरेक्ट फॉर्म्युले बघू आपण आणि फॉर्म्युल्यावर कशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन आलेले आहे ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर पहा, आता बघा, सर्क्युलर मोशन मध्ये तीन ऍक्सेलरेशन लक्षात ठेवा. एक ऍक्सेलरेशन, फर्स्ट ऍक्सेलरेशन, दॅट इज कॉल्ड ॲज अ टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन. टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन. टेंजेन्शियल ऍक्सेलरेशनला आपण ए सफिक्स मध्ये टी न डिनोट करणार. सेकंड acceleration is your radial acceleration. Radial acceleration. Radial acceleration ला आपण a suffix r ने डिनोट करणार. आणि तिसरा जो acceleration आहे, that acceleration is called as a net acceleration or you can say total acceleration. Net acceleration याला resultant acceleration पण म्हणतात. आपण याला net acceleration म्हणूया, a सफिक्स मध्ये n. ओके, आता बघा, टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन, रेडियल ऍक्सेलरेशन आणि नेट ऍक्सेलरेशन यांचे डायरेक्शन्स बघा. आता सपोज हा सर्कल आहे, हियर इज द सपोज वन पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन लाईक दिस, अँड हियर सर्कलला जे टेंजेंट ऍक्सेलरेशन असते या डायरेक्शन मध्ये, याला टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणायचं. आणि टुवर्ड द सेंटर जो ऍक्सेलरेशन असते, दॅट ऍक्सेलरेशन इज कॉल्ड एज रेडियल ऍक्सेलरेशन. क्लिअर? म्हणजे बघा, आपण डायग्रामच्या थ्रू याला कसं ड्रॉ करणार. इथं बघा, या टाइप मध्ये आपण घेतलं टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन एटी, आणि या टाइप मध्ये आपण घेतलं ए आर, दॅट इज रेडियल ऍक्सेलरेशन. आता या दोन्हीचा जो रिझल्टंट ऍक्सेलरेशन आहे, आपल्याला माहित आहे की दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असेल तर आपण जे रिझल्टंट वेक्टर घेतो, दॅट वेक्टर इज ऑलवेज लाईक दिस. हे आपलं राहणार रिझल्टंट ऍक्सेलरेशन, दॅट इज कॉल्ड एज नेट ऍक्सेलरेशन. ओके, आता बघा, हे जे टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन आहे, याला मी पॅरलली असं ड्रॉ करू शकतो, एटी. आता हा बनला आपला राईट अँगल ट्रायंगल. तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर हा थीटा असेल, तर ही राहणार आपली अपोजिट साइड, याला ही राहणार ही परपेंडिक्युलर साइड, दॅट इज कॉल्ड एज ऍडजसंट साइड, आणि राहिलेली तिसरी साइड झाली आपली हायपोटेनियस साइड. तर आपल्याला हायपोटेनियस साइड काढायचा आहे. तुम्हाला एक परपेंडिक्युलर साइड माहित आहे, अपोजिट साइड माहित आहे. तर आपल्याला जर इथं हायपोटेनियस साइड काढायचं असेल तर आपण डायरेक्ट पायथागोरस थिअरम अप्लाय करणार, आणि अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम काय राहणार बघा, इथं जे आपल्याला रिझल्टंट ऍक्सेलरेशन मिळणार, ए एन इक्वल टू अंडर रूट मध्ये तुम्हाला मिळणार ए टी स्क्वेअर प्लस ए आर स्क्वेअर. तर हा राहणार आपला एक पहिला फॉर्म्युला. ओके, कोणता ऍक्सेलरेशन? आपला जो नेट ऍक्सेलरेशन आहे. ओके, अजून बघा, लक्ष द्या, नेट ऍक्सेलरेशनचा हा झाला आपला पहिला फॉर्म्युला. लक्षात ठेवा, ह्या साईडला लिही तुम्ही फॉर्म्युलीस. पहिला फॉर्म्युला आपला राहणार नेट ऍक्सेलरेशन, दॅट इज ए टी स्क्वेअर प्लस ए आर स्क्वेअर. हा झाला आपला पहिला फॉर्म्युला. क्लिअर? आता बघा, नेक्स्ट बघा, अजून आपण जे नेट ऍक्सेलरेशन आहे, या नेट ऍक्सेलरेशनचा सेकंड फॉर्म्युला ए एन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इंटू ग्रॅव्हिटी सुद्धा असते, न्यू एस इंटू जी. हा सेकंड फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, आता रेडियल ऍक्सेलरेशनचं बघा, टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन आणि रेडियल ऍक्सेलरेशन यांची सुद्धा सेपरेट दोन फॉर्म्युले आहे. तर एक अजून आपल्याला फॉर्म्युला यूज मध्ये येणार रेडियल ऍक्सेलरेशन, ते फॉर्म्युला असते व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, व्हीची जर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आर इंटू ओमेगा, तर हा फॉर्म्युला आपल्याला फायनली भेटतो, दॅट इज आर इंटू ओमेगा स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला राहील आपला. हा झाला तुमचा रेडियल ऍक्सेलरेशनचा. आणि सेकंड लास्ट आपला जो टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन आहे, द टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन इज आर इंटू अल्फा. आर इंटू अल्फा. ठीक आहे, तर हे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहे. या फॉर्म्युल्याच्या बेसवरच आपल्याला ऑलवेज एमएसटी सीईटी मध्ये प्रॉब्लेम राहतील, लक्षात ठेवा. ठीक आहे, ते प्रॉब्लेम ऍज इट इज तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे फॉर्म्युलीज आता याच्या बेसवर आपल्याला कशा पद्धतीने सीईटी मध्ये क्वेश्चन आलेले आहे ते बघा, लक्षात द्या. आता फर्स्ट प्रॉब्लेम बघा, एक प्रॉब्लेम आपल्याला आलेला आहे 2020 मध्ये. 2020 काय आहे क्वेश्चन बघा. अ बॉडी इज मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस 100 मीटर. रेडियस दिली आपल्याला, विथ वेलोसिटी 20 मीटर पर सेकंड. 20 मीटर पर सेकंड ने ते मूव्ह होत आहे.
इट्स टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन दिलं आपल्याला 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर, देन इट्स रिझल्टंट ऍक्सेलरेशन आपल्याला विचारलं आहे. तर पहा आपल्याला आता गिवन काय काय आहे, गिवनच्या बेसवर आपल्याला फॉर्म्युला डिसाईड करायचा आहे. ओके, तर बघा लक्ष द्या, आपल्याला दिलेला इथं रेडियस दिलेली आहे. ओके, सो हिअर गिवन मध्ये आपण पहिले लिहिणार रेडियस 100 मीटर. ओके, त्याच्यानंतर आपल्याला दिलेली आहे वेलोसिटी v, दॅट v इज नथिंग बट द 20 मीटर पर सेकंड. नंतर आपल्याला दिलेलं आहे टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन, प्रॉपर चेक करायचं कोणतं ऍक्सेलरेशन दिलंय, टेंजेन्शियल दिलाय की रेडियल ऍक्सेलरेशन दिलाय. तर आपल्याला इथे म्हटलं डायरेक्टली टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणून, आणि त्याची व्हॅल्यू दिली आपल्याला 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं रिझल्टंट ऍक्सेलरेशन. रिझल्टंट ऍक्सेलरेशन इज नथिंग बट द नेट ऍक्सेलरेशन. ओके, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं नेट ऍक्सेलरेशन. ठीक आहे, नेट ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायचं. मग आपल्याला फॉर्म्युला माहित आहे की नेट ऍक्सेलरेशन इज व्हॉट, अंडर रूट टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन स्क्वेअर प्लस रेडियल ऍक्सेलरेशन स्क्वेअर. मग आपल्याला टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन डायरेक्टली दिलं आहे प्रॉब्लेम मध्ये, पण आपल्याला रेडियल ऍक्सेलरेशन दिलेलं आहे का, नाही. मग पहिले आपण रेडियल ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करणार. सो हिअर द रेडियल ऍक्सेलरेशन इज गिवन बाय v स्क्वेअर बाय r. ओके, तुम्हाला r दिला आहे, स्मॉल r कन्सिडर केलाय, तर आपण स्मॉल r कन्सिडर करूया. इथे स्मॉल r आपल्याला दिला आहे. सो हिअर दिस इज द स्मॉल r. तर बघा AR ला AR राहू देऊ. v, व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर v, v 20 आहे, तर 20 स्क्वेअर अपॉन रेडियस किती दिली आहे तुम्हाला, रेडियस दिलेली आहे 100 मीटर. सो हिअर 20 स्क्वेअर किती भेटणार तुम्हाला, 400 अपॉन मध्ये 100, म्हणजे तुम्हाला हे फायनल व्हॅल्यू मिळणार AR ची. द AR इज इक्वल टू 2020 गेट कॅन्सल, तर तुम्हाला मिळणार 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस विल बी युअर रेडियल ऍक्सेलरेशन. ओके, आता बघा रेडियल ऍक्सेलरेशन भेटलं, टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन भेटलं, डायरेक्टली व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तर आपण जर इथं व्हॅल्यू डायरेक्टली सबस्टिट्यूट केल्या तर an इक्वल टू आपल्याला मिळणार अंडर रूट मध्ये, फॉर्म्युला आपल्याकडे 80. व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर 80, 3 चं काय आहे स्क्वेअर, प्लस व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर AR ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4 स्क्वेअर. ओके, कॅल्क्युलेट करणार आपण. अंडर रूट मध्ये 3 स्क्वेअर किती मिळणार आपल्याला, 9 प्लस 4 स्क्वेअर 16. कॅल्क्युलेशन करणार परत आपण. सो हिअर नेट ऍक्सेलरेशन इक्वल टू 9 प्लस 16 असणार 25, अँड रूट 25 इज युअर 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो हिअर ऑप्शन ए. क्लिअर, डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली आहे, डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. ओके, आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ पार्टिकल इज मुव्हिंग ऑन अ सर्क्युलर पाथ ऑफ 10 मीटर रेडियस. 2022 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, चेक करा. बघा, अ पार्टिकल इज मुव्हिंग ऑन अ सर्क्युलर पाथ ऑफ 10 मीटर रेडियस ऍट एनी इन्स्टंट ऑफ टाइम इट्स स्पीड इज 5 मीटर पर सेकंड. स्पीड दिली आहे तुम्हाला, अँड द स्पीड इज इन्क्रीजिंग ऍट द रेट ऑफ 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. स्पीड 2 मीटर पर सेकंड स्क्वेअरच्या रेटने इन्क्रीज होत आहे, हे ऍक्सेलरेशनचं रेट आहे, लक्षात घ्या. आणि ही स्पीड आपल्याला लिनियर जी टेंजेन्शियल वेलोसिटी दिली आहे, तर टेंजेन्शियल वेलोसिटीच्या अलॉंग जे ऍक्सेलरेशन असते ते टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन असते. तर हा ऍक्सेलरेशन तुमचा टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन राहणार. अगेन बघा, तुम्हाला गिवन काय काय आहे, तुम्हाला रेडियस दिलेली आहे r तुम्हाला दिलेला आहे 10 मीटर, r 10 मीटर दिलेला आहे. त्याच्यानंतर स्पीड दिली आहे तुम्हाला v किती आहे 5 मीटर पर सेकंड, आणि तुम्हाला 80 म्हणजे टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन दिलेलं आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर इथं आपल्याला हे भेटणार 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, अगेन आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं द मॅग्निट्यूड ऑफ नेट ऍक्सेलरेशन आहे ना. नेट म्हणजे टोटल ऍक्सेलरेशन काढायचं आपल्याला, an आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. डायरेक्ट फॉर्म्युला माहिती आपल्याला नेट ऍक्सेलरेशनचा. सो हिअर द नेट ऍक्सेलरेशन इज गिवन बाय, हिअर यू कॅन राईट an इज अंडर रूट 80 स्क्वेअर प्लस AR स्क्वेअर. ओके, 80 आपल्याला दिलाय, AR दिलाय का नाही, अगेन कॅल्क्युलेट करा AR. सो हिअर द रेडियल ऍक्सेलरेशन फॉर्म्युला माहिती आपल्याला v स्क्वेअर अपॉन r आहे. ओके, सो हिअर व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर v. सो AR ला AR राहू द्या. v ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 5, तर 5 चा स्क्वेअर अपॉन r किती दिलाय तुम्हाला 10 मीटर. सो हिअर 5 चा स्क्वेअर किती 25 बाय 10, म्हणजे हे मिळणार तुम्हाला AR इक्वल टू 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, हे झाली आपली AR ची व्हॅल्यू रेडियल ऍक्सेलरेशन. ओके,
आता रेडियल एक्सेलरेशनची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि ए आर ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, काय भेटते चेक करा. एन ऍज इट इज राहू द्या, अंडर रूट मध्ये आपल्याला एन नेट एटी ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 2 स्क्वेअर. ओके, प्लस रेडियल एक्सेलरेशन किती 2.5 च स्क्वेअर. ओके, तर बघा लक्ष द्या, एन ला एन राहू द्या, हिअर 2 स्क्वेअर किती मिळणार आपल्याला 4, 2.5 म्हणजे 25 चा स्क्वेअर. बघा 25 चा स्क्वेअर आपल्याला 625 मिळते है ना. 2 डिजिट एका डिजिट नंतर पॉइंट्स देऊन द्या, तुम्हाला मिळणार एन इक्वल टू 10.25 हे मिळणार तुम्हाला. तर आता 10.25 बघा, रूट 10.25 रूट 9 जर असतं तर 3 असतं, आपलं 3 असतं, रूट 9 असतं तर कुठं आहे का 3, 4 आहे, 5 आहे, 4.3 आहे आणि 2 आहे. हे तर राहू शकत नाही कारण की 25 नाही, हे पण राहू शकत नाही कारण की 16 प्लस व्हॅल्यू पाहिजे. हे असतं तर 4, तर राहिला रूट 10 म्हटलं तर काय राहिला आपला 3.2. ओके, हा आपल्याला 2022 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, नेक्स्ट बघा सिमिलरली पहा. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला कशावर आलेला आहे. अ चाइल्ड स्टार्ट्स रनिंग फ्रॉम अ रेस्ट अलॉंग अ सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस आर विथ अ कॉन्स्टंट टेंजेन्शियल एक्सेलरेशन ए. टेंजेन्शियल एक्सेलरेशन दिलं आपल्याला ए, टेंजेन्शियल एक्सेलरेशन ए आपल्याला दिला आहे. आफ्टर टाइम टी ही फील्स दॅट स्लिपिंग ऑफ शूज ऑन द ग्राउंड हॅज स्टार्टेड द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन शूज अँड द ग्राउंड. तुम्हाला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन विचारला आहे आता, ठीक आहे ना. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, क्वेश्चनचं मिनिंग काय आहे बघा. एक चाइल्ड आहे, एक मुलगा आहे, तो रनिंग करत आहे सर्क्युलर ट्रॅकवर आणि ज्यावेळेस तो रनिंग करत आहे काही वेळेनंतर त्याचं शूज जे आहे ते स्लिप व्हायला लागले. तर ऍट द टाइम ऑफ स्लिपिंग व्हॉट इज द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन असं विचारलेलं आहे. म्हणजे स्लिपिंगच्या वेळेस त्याचं कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू किती आहे हे आपल्याला विचारलं आहे. तर सिंपल बघा, आपल्याला एक फॉर्म्युला आहे न्यू एस इंटू जी इक्वल टू ए एन. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा. एक नेट ऍक्सेलरेशन इक्वल टू न्यू एस इंटू जी असते बघा. याला जर तुम्ही अरेंज केलं तर तुम्हाला न्यू एस ची व्हॅल्यू मिळणार ए एन बाय जी. ओके, ही व्हॅल्यू आपल्याला भेटणार, ठीक आहे. म्हणजे माझं टार्गेट आहे मी पहिले ए एन काढणार नेट ऍक्सेलरेशन. तर तुम्हाला इथं टेंजेन्शियल एक्सेलरेशन दिलाय, एटी दिलाय, तुम्हाला ए मानायला लावला आहे. रेडियल एक्सेलरेशन आहे आपल्याकडे ए आर इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, या व्ही ला इन टर्म्स ऑफ एक्सेलरेशन जर लिहिलं आपण तर आपल्याला मिळणार एक्सेलरेशन ए इक्वल टू व्ही अपॉन टी, वेलोसिटी बाय टाइम. टी ला शिफ्ट करून टाका इकडे, तर व्ही इक्वल टू मला मिळणार ए इंटू टी. हे मला व्ही ची व्हॅल्यू भेटली. आता व्ही ची व्हॅल्यू मी डायरेक्टली या रेडियल एक्सेलरेशन मध्ये सबस्टिट्यूट करणार, तर मला मिळणार इथे बघा ए आर इज इक्वल टू ए स्क्वेअर टी स्क्वेअर अपॉन मध्ये आर. मला रेडियल एक्सेलरेशन भेटलं मित्रांनो आता, ठीक आहे. रेडियल एक्सेलरेशन मिळालं आपल्याला. टेंजेन्शियल एक्सेलरेशन आहे आपल्याकडे, तर आपण ए एन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू आता पहिले. तर ए एन चा फॉर्म्युला काय आपल्याकडे, अंडर रूट मध्ये ए टी स्क्वेअर प्लस ए आर स्क्वेअर, हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ओके, तर पहा ए एन ला ए एन राहू देऊ आपण. ओके, ए टी ची व्हॅल्यू मला दिली आहे ए, तर ए चा स्क्वेअर प्लस ए आर ची व्हॅल्यू किती आपल्याकडे ए स्क्वेअर टी स्क्वेअर आहे ना. ए स्क्वेअर टी स्क्वेअर अपॉन मध्ये काय दिलंय आर, आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटचं पण काय घ्यावं लागेल आपल्याला स्क्वेअर, कारण की इथं स्क्वेअर आहे. ओके, सो हिअर नेट ऍक्सेलरेशन ए एन इज इक्वल टू अंडर रूट मध्ये बघा ए स्क्वेअर प्लस ए चा स्क्वेअर, ए स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे ए टू द पॉवर 4 प्लस इंटू टी चा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर म्हणजे टी रेस टू पॉवर 4 अपॉन मध्ये आर चा स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर मिळणार आपल्याला. ओके, सो हिअर आपण कॅल्क्युलेशन करणार आता. ए एन इक्वल टू इथं डिव्हिजन मध्ये काही नाही 1 आहे, डिनॉमिनेटरच्या टर्मचं मल्टिप्लिकेशन करा. 1 इंटू आर स्क्वेअर किती भेटणार तुम्हाला आर स्क्वेअर आहे ना, अंडर रूट मध्ये आर इंटू ए आर स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर, आर स्क्वेअर ए स्क्वेअर प्लसला प्लस 1 इंटू धिस टर्म दॅट इज द ए स्क्वेअर टी रेस टू पॉवर 4 मिळालं. आता याच्यातून बघा मी हे जे आर स्क्वेअर आहे रूट आर स्क्वेअरला बाहेर काढतो. रूट आर स्क्वेअरला जर तुम्ही बाहेर काढलं तर मला ए एन ची व्हॅल्यू मिळणार अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर आर स्क्वेअर
प्लस ए रेस टू पॉवर 4 टी रेस टू पॉवर 4 अपॉन मध्ये किती भेटलं मला आर. ठीक आहे ना, हे मला ए एन ची व्हॅल्यू मिळाली आता. परफेक्ट. ओके, ए एन ची व्हॅल्यू भेटली. पण आपल्याला ए एन पाहिजे का नाही, आपल्याला न्यू एस पाहिजे. तर न्यू एस काय ए एन बाय जी, तर ए एन बाय जी म्हणजे काय, न्यू एस ला न्यू एस राहू द्या, आहे ना. आता बघा ए एन ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस मध्ये चेक करा काय आहे, ए रेस टू पॉवर 4 टी रेस टू पॉवर 4 अपॉन मध्ये आर आणि तो डिवाइडचा जी. हा राहील आपला फायनल आन्सर. ओके, आता इथं कॅपिटल आर आहे, इथं स्मॉल आर आहे, चेक करा. तर बघा पहिले काय दिलंय तुम्हाला, ए स्क्वेअर आर स्क्वेअर ए टू द पॉवर 4 टी टू द पॉवर 4 आर जी. म्हणजे माझ्या मतानं पहिला ऑप्शन राहायला पाहिजे आपला, फर्स्ट ऑप्शन. सॉरी वेट, हे रूट आहे ना, रूट इथं रूट नाही आहे. रूट आहे का, नाही आहे, रूट नाही आहे. तिथं रूट नसल्यामुळे बघा ह्या रूटला आपण रेस टू पॉवर 1/2 लिहू शकतो. बघा ए स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस ए रेस टू पॉवर 4 टी रेस टू पॉवर 4 अपॉन मध्ये आर जी आहे ना, याचा स्क्वेअर रूट आहे, रूट असल्यामुळे 1/2. रूट किती असते, 1/2 असते. म्हणून चेक करा आता, ए रेस टू पॉवर 4 टी रेस टू पॉवर 4 ए स्क्वेअर आर स्क्वेअर जी आर आणि पॉवर 1/2 म्हणजे आपला ऑप्शन डी राहील. क्लिअर, एकदम मायक्रो लेवलवर चेक करा. ओके, इथं रूट असल्यामुळे 1/2 असायला पाहिजे. आता हे दोन्ही ऑप्शन सेम दिसतात आपल्याला, पण इथं रूट आहे, इथं रूट दिलं नाही आहे. रूट असल्यामुळे 1/2 प्रॉपरली घ्यायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा लक्ष द्या मित्रांनो. पहा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आता 2022 मध्ये आपल्याला विचारलेला आहे. पहा काय आहे 2022 मध्ये विचारलेला क्वेश्चन, चेक करू आपण. पहा, a uniform circular disc of radius 50 centimeter at a rest is free to turn about an axis which is perpendicular to its plane and passing through its center. It is subjected to a torque which produces a constant angular acceleration 2.0 radian per second square. Constant angular acceleration दिलेला आहे. Its net acceleration in meter per second square. Net acceleration विचारलेला आहे at the end of 2.0 second म्हणजे 2 सेकंड मध्ये. अगेन आपल्याला नेट एक्सेलरेशन विचारलेला आहे. आपल्याला गिवन आहे अल्फा, दॅट इज द अँग्युलर एक्सेलरेशन 2 रेडियन पर सेकंड स्क्वेअर दिला आहे, 2 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर आपल्याला टाइम दिलेला आहे 2 सेकंड. ओके, आणि आपल्याला विचारला आहे नेट एक्सेलरेशन आहे ना, रिझल्टंट एक्सेलरेशन. अगेन रिझल्टंट एक्सेलरेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, ए एन इक्वल टू अंडर रूट ए टी स्क्वेअर प्लस ए आर स्क्वेअर. ओके, आता बघा पहिले आपण एटी काढूया. एटीचं आपल्याला अल्फा सोबत रिलेशन माहित आहे, एटी इज इक्वल टू आर इंटू अल्फा हा रिलेशन आहे. तर एटीला एटी राहू द्या, आर तुम्हाला दिलेला आहे 0.5, अल्फा किती दिलाय तुम्हाला 2. तर आपल्याला इथं मिळणार एटी इज इक्वल टू 0.5 इंटू 2 म्हणजे किती भेटणार आपल्याला 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटली, टेंजेन्शियल एक्सेलरेशन. सिमिलरली आता आपण रेडियल एक्सेलरेशन काढूया. रेडियल एक्सेलरेशन ए आर इज इक्वल टू आर इंटू ओमेगा स्क्वेअर आहे किंवा व्ही स्क्वेअर बाय आर पण असते, व्ही स्क्वेअर बाय आर. ओके, तर आपण आर इंटू ओमेगा स्क्वेअर यूज करू. आपण आर दिलाय आपल्याला, ओमेगा दिलेला आहे का नाही. तर याच्यासाठी आपल्याला 3 कायनेमॅटिकल इक्वेशन माहित आहे. तर बघा 3 कायनेमॅटिकल इक्वेशन मधून आपण पहिला कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करू, ज्याच्यामध्ये आपण फायनल अँग्युलर वेलोसिटी इज इक्वल टू इनिशियल अँग्युलर वेलोसिटी प्लस अँग्युलर एक्सेलरेशन इंटू टाइम हा फॉर्म्युला आहे. तर इनिशियल अँग्युलर एक्सेलरेशन काय आहे, बॉडी पहिले कशामध्ये होती, रेस्ट मध्ये. तर इनिशियल अँग्युलर वेलोसिटी किती राहील, 0 राहील. म्हणून आपण ओमेगाला ओमेगा राहू देऊ 0 प्लस अल्फा इंटू किती टी. तर मला मिळणार ओमेगा इक्वल टू अल्फा इंटू टी. ओमेगा भेटून जाते इथे. तर ओमेगा इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, अल्फा आहे आपल्याकडे 2 आणि टाइम पण आपल्याला दिलेला आहे 2. तर आपल्याला ओमेगा मिळणार 2 इंटू 2 4 रेडियन पर सेकंड. हे आपल्याला ओमेगा मिळालं. ठीक आहे, ओमेगा वरून ए आर काढा. तर ए आर आपण काढूया. तर ए आर काय आहे, आर इंटू ओमेगा स्क्वेअर, आर इंटू ओमेगा स्क्वेअर. तर ए आर ला ए आर राहू देऊ आपण. ए आर ची व्हॅल्यू, आर ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 0.5, ओमेगाची व्हॅल्यू किती आपल्याकडे 4. तर 4 त्याचं काय असणार स्क्वेअर. तर ए आर ला ए आर राहू देऊ 0.5 इंटू 4 स्क्वेअर 16. तर 0.5 इंटू 16 येणार तुमचं 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आपल्या नेट एक्सेलरेशन मध्ये. तर हियर द ए एन इज इक्वल टू अंडर रूट एटी स्क्वेअर आहे प्लस ए आर स्क्वेअर. एटी किती आहे 1 स्क्वेअर
प्लस ए आर किती आपल्याकडे 8, तर 8 स्क्वेअर. ओके, सो हिअर एन ला एन राहू देऊ आपण. 1 स्क्वेअर किती आपल्याकडे 1 आणि 8 स्क्वेअर किती 64. तर 1 + 64 राहील आपलं 65. तर रूट 65 चेक करा. सो हिअर रूट 65 इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर तुम्हाला मिळणार एन इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 2022 चा क्वेश्चन आहे, सिंपल क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता बघा 2019 मध्ये अजून आला आपल्याला एक क्वेश्चन. काय म्हटलं? अ स्टोन ऑफ मास m tied to a string of length L is whirled in a circle of radius r under the effect of gravity. लक्ष द्या, इथं बॉडी जे रिव्हॉल्व करत आहे ते अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी रिव्हॉल्व करत आहे. आणि अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी जे असते, जे आपलं टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन असते, त्याची व्हॅल्यू ऑलवेज जी असते. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो आपण त्याला. इफ इट्स रेडियल ऍक्सेलरेशन इज p टाइम्स द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बघा काय म्हटलं आहे, केअरफुली रीड करा. रेडियल ऍक्सेलरेशन दिलाय तुम्हाला AR. काय म्हटलं आहे, किती टाइम्स काय, p टाइम्स ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे p टाइम्स ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दॅट इज p × g. ठीक आहे, AT दिलाय, AR दिला आहे. मग आपल्याला देन इट्स लिनियर ऍक्सेलरेशन म्हणजेच आपलं टोटल ऍक्सेलरेशन वेअर द स्ट्रिंग बिकम्स हॉरिझॉन्टल. तर आपल्याला 2019 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तर आपल्याला जो नेट ऍक्सेलरेशन आहे तेच आपलं लिनियर ऍक्सेलरेशन राहील. अँड हिअर इज व्हॉट, AT स्क्वेअर प्लस AR स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करा. AN ला AN राहू द्या. AT ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, AT ची व्हॅल्यू आपल्याकडे G, तर G चं काय असणार स्क्वेअर. आणि AR ची व्हॅल्यू किती आपल्याकडे P टाइम G स्क्वेअर. बरोबर. आता बघा AN ला AN राहू देऊ. हिअर अंडर रूट G स्क्वेअर एज इट इज. ब्रॅकेट रिझॉल्व करा. ब्रॅकेटला रिझॉल्व केलं तर P स्क्वेअर प्लस G स्क्वेअर मिळणार आपल्याला. काय कॉमन निघते दोन्ही मधून, कॉमन टर्म बाहेर काढला तर AN ला AN राहू द्या. इथून G स्क्वेअर कॉमन निघते. G स्क्वेअरला रूटच्या बाहेर काढलं तर स्क्वेअर कॅन्सल होऊन G बस राहते. तर उरलं काय, इथं उरलं G स्क्वेअरला बाहेर काढलं ना, उरलं 1 प्लस किती P स्क्वेअर. ओके, सो हिअर इज द आन्सर, that is the AN equal to G1 plus P square. So D will be your answer. Clear? तो बघा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बी केअरफुली करा. ओके, थँक्यू.